पालघर मोखाड्यामध्ये बेजबाबदार आरोग्य व्यवस्थेमुळे अर्भकाचा मृत्यू झालाय। रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवती महिलेच्या पोटातलं अर्भक दगावलंय। मृत अर्भकाला घेऊन 90 किलोमीटरचा प्रवास करण्याची बापावर वेळ आलेली आहे। अर्भकाला पिशवीत घालून बापानं हा प्रवास केलेला आहे। हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे, यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत। या भागामध्ये प्रत्येक पीएससीला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे। असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे। माणुसकीला कायम फासणारी गोष्ट आहे। याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो। राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा ही दखल घेतलेली आहे। या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे। परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।